ठरलं तर मग. आजच्या भागात प्रतिमा मंदिरामध्ये दिसलेल्या महिपत शिकरेच्या व्यक्तीबद्दल विचार करत असते. तिच्या मनात त्या भेटीबद्दलचे विचार घोळत असतानाच रविराज तिच्याजवळ येतो. रविराज म्हणतो, प्रतिमा, तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. प्रतिमा म्हणते, बोला ना, काय विचारायचं आहे. रविराज तिला त्यांच्या अपघाताच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शंका विचारतो. महिपत शिकरेला तू यापूर्वी कधी भेटली होतीस का असं विचारलं तेव्हा तुला काही आठवलं नाही, पण माझा, सायलीचा आणि अर्जुनचा असा अंदाज आहे की आपल्या अपघाताच्या वेळी तू महिपतला कुठेतरी नक्कीच पाहिलं असणार. तो तिला थेट प्रश्न विचारतो, जो अस्पष्ट अपघात तुला नेहमी आठवतो तो आपलाच आहे का, आणि त्या दृश्यांमध्ये जो अस्पष्ट चेहरा तुला दिसतो तो महिपतचाच आहे का. रविराजच्या बोलण्यामुळे प्रतिमाला पुन्हा एकदा अपघाताच्या वेळची ती अंधुक दृश्य आठवू लागतात. महिपतचा चेहरा स्पष्टपणे न आठवल्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. प्रतिमा बोलते, रविराज, मी खूप प्रयत्न करत आहे, पण मला खरंच काहीही आठवत नाहीये हो. रविराज तिला समजावतो, प्रतिमा, तुला जर हे सर्व आठवलं ना तर आपल्या अपघाताच्या घटनेला एक वेगळी आणि धक्कादायक कलाटणी मिळेल. इतकी वर्ष जी सत्य लपून राहिली आहेत ती बाहेर येतील. प्रतिमा म्हणते, हो, हे मला पूर्णपणे पटतंय, पण मी तुम्हाला आता काय उत्तर देऊ. प्रतिमाची मानसिक स्थिती पाहून रविराज तिला जास्त ताण न घेण्याचा सल्ला देतो. रविराज म्हणतो, ठीक आहे, तू फार काळजी करू नकोस, पण जर कधी सहजपणे काही आठवलं तर मला लगेच सांग. प्रतिमा म्हणते, हो, नक्की सांगेन. अर्जुन आणि सायली हे रहस्य उलगडण्यासाठी पुढे काय रणनीती वापरतील आणि सत्य कसे समोर येईल हे आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत नमस्कार.